मोरया. नमस्कार मंडळी, सफरनामा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन. ओके, सो वीकेंड आहे, घरात बसल्या बसल्या काय करणार, सो विचार केला, म्हटलं लास्ट टाईम प्रति शिर्डी झालं, आज प्रति बालाजी करूया. तिरुपती बालाजीला आपलं जाण्याचा जेव्हा योग येईल तेव्हा येईल. सध्या प्रति बालाजी आपण कव्हर करून घेऊया. सो लास्ट टाईम आम्ही जेव्हा व्हिजिट केलं तेव्हा खूप लहान होतो आम्ही. त्यावेळेचं चित्र आणि ह्या वेळेचं किती काय बदल झालेलं आहे ते जर अनुभवायचं आहे. आणि गाईज, जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणालेलो, सो पुण्यामध्ये राईट धुळीचं प्रमाण इतकं प्रचंड आहे, तुम्ही बघू शकता. आता ते काम वगैरे इतकं सगळं चालू आहे. लिटरली मी नोटीस केली ती गोष्ट, कारण मी जेव्हा हेल्मेट नंतर जेव्हा घरी जाऊन चेक केलेलं लास्ट टाइम इथे आलं त्यावेळेला, त्यावरती इतका मोठा थर होता मातीचा की आय वॉज लाईक यार, हे जर मी हेल्मेट नसतं घातलं तर इतकी सगळी माती माझ्या चेहऱ्यावरती लागली असते. नॉट शुअर आता हे सगळं काम वगैरे कधीपर्यंत कंप्लीट होणार आहे. सो लहानपणी जेव्हा आम्ही प्रति बालाजी व्हिजिट केलेलं त्यावेळेला आम्ही सकाळी लवकर निघून प्रति बालाजीला तिथे दर्शन घेतलं, तिथे दुपारी जेवलो आणि तिथून आम्ही भोर मार्गे मांढरदेवी गाठली. मग तिकडचं दर्शन वगैरे घेऊन मग रात्री आम्ही परतीचा प्रवास केला. पण आलो आहोत आता मुंबई बँगलोर हायवेला. सो आपण ज्या लेनमध्ये आहोत तो रोड जातो आहे कोल्हापूर बँगलोर त्या दिशेने, आणि ऑपोजिट साईडची जी लेन आहे ती जाणार आहे मुंबई साईडला. आणि आपण आता आहोत वाकड एरियामध्ये. सो इथून मॅपच्या हिशोबाने तर आपल्याला प्रति बालाजी 62 किलोमीटर्स दाखवत आहे. ओके, अँड समवेअर अराउंड 1 hour 17 minutes. दिस इज अवर व्हेरी ओन वाकड मुमकर चौक. सो मुंबईवरून ज्या काही शिवनेरी वगैरे येतात, बसेस वगैरे येतात, त्यांचा सर्वात फेमस स्टॉप आहे वाकड. तर फार तर आपल्याला ट्रॅफिक काही ठिकाणी लागू शकतो. द वन इज आता समोर जे येते ते भुजबळ चौक, तिथे थोडंफार ट्रॅफिक असं, पण समोर बघता मला वाटत तर नाही आहे ट्रॅफिक असेल असं. बट नेक्स्ट पॉईंट वुड बी बिफोर नवले ब्रिज, तिथे थोडंफार ट्रॅफिक लागू शकतं. बट किंवा चांदणी चौक, ओके, ह्या ज्या तीन ठिकाणी आहेत त्या 3 ठिकाणी बऱ्यापैकी ट्रॅफिक लागतं. आपण प्रतिबालाजी करणारच आहोत, नो डाऊट अबाउट इट. टाईम रिअली परमिट्स तर तुम्हाला मी एक अजून हिडन लोकेशन दाखवणार आहे पुण्यातलं. ऑफकोर्स पुणेकर जे असतील त्यांनी त्या ठिकाणी बरेच वेळा जाऊन वगैरे आलेले असेल, बट जे नॉन पुणेकर्स असतील, जे बाहेरून वगैरे येतील, त्यांच्यासाठी एक युनिक लोकेशन असं असणार आहे. आणि ते लोकेशन तुम्ही बऱ्याचशा मूवीजमध्ये, सॉंग्समध्ये बऱ्याच ठिकाणी ते तुम्ही बघितलेली असाल. आय थिंक त्या लोकेशनवर जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला तुम्हालाही नोटीस होऊन जाईल. इफ नॉट, मी काही रेफरन्सेस वगैरे पण टाकेल, दॅट यू गॅस कॅन चेक इट आउट. हे आलं आपलं बालेवाडी चौक. या ऑर्किड हॉटेलचे पण खूप सारे किस्से आहेत. आय होप माझे जे कलिग्स असतील, जे हे व्हिडिओज वगैरे बघत असेल, त्यांना या ऑर्किड हॉटेलमधले खूप सारे किस्से आठवत असतील. आणि आपण जस्ट बावधन एरिया क्रॉस केला आहे. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स चांदणी चौक. तिथे चिंटूशी वाटते यार. तुम्ही बघू शकता पुढे 2 सीट्स आहेत आणि पाठीही 2 सीट्स आहेत. इट्स अ काइंड ऑफ अ बॉक्स स्ट्रक्चर. इंटरनेट इन्स्टाईड, कम्प्लिटली इलेक्ट्रिक. यू गाइस सी, चालवलं किती मजा येत असेल नाही गाइस. वी आर ॲट चांदणी चौक. तुम्ही बघू शकता किती सारे बोर्ड्स आहेत. पुणे सिटी, कोथरूड, पाषाण, मुळशी, सगळीकडे जाण्यासाठी लेफ्ट आहे. सातारा बँगलोरू स्ट्रेट आहे. ट्रॅफिक डिसेंट आहे. सो सगळ्या गाड्या लिनियरली चाललेल्या आहेत. ह्याला ट्रॅफिक म्हणू शकत नाही आपण, सगळे आपल्या आपल्या प्लेसनी गप चालत आहेत. कोणी, नो वन इज ब्लॉक्ड ॲज सच. सो या, आय थिंक आपण इकडनं, ओ सी, हे असे मध्येच साईडला घेतात यार, लिटरली बाजून टाकतात. जर तुम्हाला माझं स्पीडोमीटर दिसत असेल राईट, तर स्पीडोमीटरवर तुम्ही बघू शकता की आपल्या बाईकला 30,000चा टप्पा पूर्ण करण्यासाठी हार्डली 91 किलोमीटर्स बाकी आहेत. सो आय थिंक की या ट्रिपमध्ये तो 30,000चा टप्पा आपण गाठू शकतो फॉर शुअर. ओके, सो गाईज, आपण आता नवले ब्रिजपर्यंत जर पोहोचलेलो आहोत. इथेही आपल्याला काही ट्रॅफिक लागला नाही आहे. तर या नवले ब्रिजकडून जर का तुम्ही सर्व्हिस रोड पकडलात, हा जो खाली या गाड्या जातात तो रोड पकडलात, तर इथून तुम्ही कात्रज, स्वारगेट, मग ह्या सर्व्हिस रोडकडनं तर तुम्ही राईट मारला तर तुम्ही सिंहगड, खडकवासला, या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर सिनिक वॉटर राईट, सगळं बिल्डिंग्स. तर हे तलाव, दरी खोऱ्यातनं जाण्याचा जो फील असतो राईट, दॅट्स कम्प्लिटली. दिस इज अवर कात्रज टनल. हो, सो 1.5 किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि या बोगद्यामध्ये मल्टिपल पॅसेजेस आहेत.
जेणेकरून आपण या लेनवरून ऑपोजिट लेनमध्ये पास होऊ शकतो इन केस ऑफ एनी इमर्जन्सीज. सो टू व्हीलर घेऊन बाहेर फिरण्यामध्ये जी मजा आहे राईट, जी मजा होते एकाच गोष्टीमुळे, कारण आपल्याला कुठे टोलही भरावं लागत नाही. सो टू व्हीलर्सना टोल फ्री आहे. सो समोर तुम्ही बघू शकता. आता मी जर 4 व्हीलर आणली असते तिथे हमखास मला 140चं चलन काढावं लागलं. सो खेड शिवापूर टोल नाका आपण क्रॉस केलेलं आहे. नॉट शुअर व्हाय, बट आज पोलीस बंदोबस्त खूप होता. ॲज सून ॲज टोल नाक्यातनं गाडी बाहेर आली की तिथे गाड्या अडवत होते. असं आम्हाला एकदा पकडलेलं आमचे परम मित्र ते सुमित शिंदे त्यांच्या लग्नाला जाताना. बट आमचे सगळे डॉक्युमेंट्स सगळे क्लिअर होते. सो एक फॉर्मल डॉक्युमेंट चेकिंग झालं, POC, इन्शुरन्स वगैरे सगळ्या गोष्टी बघून आम्हाला सोडण्यात आलं. सो वी वर सेफ देअर. सो मॅपमध्ये 19 मिनटं दाखवते. समवेअर अराउंड 15 किलोमीटर्स आपण लांब आहोत. त्याच्या समोरचं झाड बघा, गाड्या जाऊन 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 त्याचा आकार कसा बनला येतो. इट्स लुक्स युनिक राईट. ओके, सो आपण नारायणपूरला पोचलो आहोत गाईज. इथून आपल्याला ते एक लेफ्ट घ्यायचं. थिंक हा सो लेफ्ट आहे. कोणी नाही आहे पाठी पुढे. सो लेट्स गेट इन टू इट. वाव, छान हिरवागार आहे, प्रसन्न एकदम. हे मंदिरापर्यंतचा परिसर खूप छान सजवला आहे लोकांनी आणि खूप मेंटेनही ठेवला आहे. प्रति बालाजी मंदिराचा परिसर निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच एक अद्भुत वातावरण तयार होते. ह्याच्या भव्य अशा दरवाजातून आत प्रवेश करताच एक शीतल वारा आणि गंधाने भरलेली हवा आपलं स्वागत करते. परिसरात पानं, फुलं, शांतीपूर्ण बगीचे आणि लहानसा तलाव देखील आहे, ज्यामुळे इथे बसल्यावर आपण एक गहन शांती आणि नवा उत्साह अनुभवू शकतो. मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात एक वेगळीच मोहिनी आहे. त्याचे भव्य खांब, विविध प्रकारची शिल्पकला आणि देवादेवींच्या मूर्ती, त्यामुळे मंदिर परिसर एक प्रकारच्या आध्यात्मिक स्थळी परिवर्तित झाला आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे तिथे एक अद्भुत वातावरण निर्माण करतात. प्रति बालाजी मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. हे मंदिर पुण्याच्या दक्षिण भागात स्थित आहे आणि त्याची स्थापना 18व्या शतकाच्या सुरुवातीला केली गेली. सुरुवातीला या मंदिराची स्थापना एक साधी आणि लहान पूजास्थळ म्हणून झाली होती, पण नंतर 18व्या शतकात मराठा साम्राज्याच्या शासकांनी याची पुनर्निर्माणाची आणि विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळेला मंदिराच्या सभामंडपासह आकर्षक नक्षीकामाची सुरुवात झाली आणि त्याला एक भव्य आकार प्राप्त झाला. मंदिराचा मुख्य देवता बालाजी म्हणजे भगवान विष्णूचे रूप, जे खास करून दक्षिण भारतात पूजले जाते. आजही येथे दरवर्षी लाखो भक्त येतात आणि भगवान बालाजीच्या दर्शनाने त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो अशी प्रार्थना करतात. मंदिरातील दर्शन घेतल्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला. या महाप्रसादात डाळ, भात, मिश्र भाजी, चटणी, कढी आणि शेवटी शिरा असा स्वादिष्ट आणि सात्विक पदार्थांचा समावेश होता. प्रत्येक पदार्थाचा स्वाद अद्वितीय आणि ताजेपणाचा होता. पण एक गोष्ट सांगावी लागेल की आम्हाला खाण्याच्या वेळेस शूटिंग करण्याची परवानगी नव्हती. आम्ही महाप्रसाद घेतला होता आणि आता मंदिराच्या दिशेने परत जात होतो. मंदिराच्या परिसरात एक सभामंडप होता, जिथे अनेक भक्त विश्रांती करण्यासाठी बसले होते. आम्ही देखील तिथे जाऊन थोडा वेळ शांतपणे बसून आराम करण्याचा विचार केला. काही वेळाने आम्हाला कळलं की तिथे भजन सुरू होणार आहे. ते ऐकताना आम्ही निवांत बसलो. त्या ठिकाणी एक अद्भुत वातावरण तयार झाले.
भजनाच्या संगीताने पूर्ण परिसर सुरमय झाला होता. प्रत्येक शब्द आणि तात्विक विचार आपल्याला एक वेगळा आध्यात्मिक अनुभव देत होता. आम्ही भजनाच्या धुनामध्ये अगदी बुडालो आणि आपोआप वेळ कसा गेला हे लक्षातच आलं नाही. आम्ही जवळपास 1 तास ते दिव्य संगीताचा अनुभव घेत बसलो. जणू काही वेळ थांबलाच होता. ओके, सो फायनली प्रति बालाजींचं आपलं दर्शन झालेलं आहे. दर्शनाला जास्त रांग नव्हती, वेळ दर्शन झालं आमचं. त्यानंतर महाप्रसाद पण सुरू होता. आमचं नशीब एवढं चांगलं की महाप्रसादाला गेलो त्यावेळेला आमची पंगत शेवट होती. ज्या पंक्तीला गोड शिरा आणि वरण भात होतं. पण नाही, ते आल्यासारखं खूप प्रसन्न वाटलं. मंदिराच्या आवारात बसल्यानंतर 10-15 मिनटानंतर भजन सुरू झालं. त्या भजनाच्या आवाजात इतकं दंग झालं की 1 तास आमचा कसा गेला आम्हाला कळलंच नाही. ओके, असं सुंदररित्या दर्शन घेतल्यानंतर आत्ता बऱ्यापैकी वेळ आहे आपल्याकडे. सो 3:30 वाजलेत. सो निघालो त्यावेळेला काय तुम्हाला मी सांगितलेलं प्रति बालाजीमध्ये जर का आपल्याला वेळ प्रॉपर भेटला, सगळं मॅनेज झाला, दर्शन वगैरे नीट झालं, त्यानंतर आपण अजून एक लोकेशन बघणार आहोत. सो ते लोकेशन तर आपण बघणारच आहोत, पण बसल्या अजून एक प्लॅन झाला. तर त्या लोकेशनच्या पुढेही अजून एक सुंदर असं लोकेशन आहे जे आम्हाला मॅपवरती दिसलं आहे. तर जाऊन आपण त्याचा दृश्य अनुभवूया काय आहे ते झाल्याच्या नंतर जे तुम्हाला मी सरप्रायझिंग एलिमेंट सांगणार होतो ते मी तुम्हाला दाखवेन. ओके, सो प्लीज स्टे ट्यून टिल द एंड ऑफ द व्हिडिओ गाईज. सो गाईज, आपण हायवे न घेता आपण सर्व्हिस रोडनीच जातो आहे. ह्या सर्व्हिस रोडनी आता हा जो नेक्स्ट राईट आहे ती गाडी जिथनं बाहेर आलेली आहे तिथून आपल्याला आत वळायचं आहे. वाव, काय नजारा आहे गाईज. नॉट शुअर तुम्हाला कितपत दिसतं आहे. इथे खाली नदी आहे, समोर ब्रिज आहे, ब्रिजच्या पलीकडे ते मंदिर आहे. ही घाटी आपण उतरतोय. वाव गाईज, हिरवंगार पाणी. ओके गाईज, त्या मेन रोडमधून आपण तर राईट घेतलेला आहे. सो येस, तुम्हाला उत्सुकता होत असेल आपण नेमकं आता कुठं चाललो आहे. सो आपण चाललो आहे भाटघर डॅम. ओके, भोर तालुक्यामधलं भाटघर डॅम इज लाईक इंग्रजातल्या काळातलं ते सर्वात जुनं डॅम आहे. ओके, पण तिकडे पोहोचण्याचा जो रस्ता आहे राईट, काय तुम्ही बघू शकता की हिरवळ शांत वातावरण. आज किती ओसाड पडलं आहे, हे सुकलेले पानं गळत आहेत आणि असा सुनसान असा रस्ता. आय थिंक आपण आता बांधावरती पोचलो आहोत इट सीम्स. ओके, मॅपवरती भाटघर डॅम व्ह्यू पॉईंट तर दाखवलं आहे. सो हे कुठल्या प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये न्यायला नको म्हणजे झालं. सो पण त्या गाईज ते कडेला इतकं सुंदर वाटतं आहे ना, शांत रिलॅक्स. ओके, आय थिंक हिअर वी आर. वाव, भाटघर धरण या शांत नैसर्गिक ठिकाणी जाऊन आम्ही धरणाच्या बॅकवॉटर्सच्या किनाऱ्यावर आराम केला. तिथल्या शुद्ध वाऱ्याचा आणि क्लिअर पाण्याचा अनुभव घेत आम्ही त्या तलावाच्या काठावर विश्रांती घेतली. आसपासचा निसर्ग आणि त्या ठिकाणाचे शांत वातावरण आपल्याला एक वेगळाच अनुभव देऊन जातो.
ओके, सो आपण सुंदर असा भाटघर डॅमचा व्ह्यू पॉईंट बघितला. तिथे थोडी मजा मस्ती केली, थोडेफार फोटोज वगैरे क्लिक केले. ओके, सो जसं मी तुम्हाला सांगितलं, भाटघर डॅम हा खूप जुना डॅम आहे. इंग्रजांच्या काळातला डॅम आहे हा. ही तटबंदी इतकी जुनी आहे इंग्रजांच्या काळातली, सो ती खूप फॅसिनेटिंग वाटते बघायला. सो ते मी तुम्हाला आता दाखवतो. ओके, सो इथे जवळच आहे. आपण ज्या मेन रोडनी आत राईटला वळलो त्याच मेन रोडने सरळ गेल्यावरती आपल्याला डॅमचा फ्रंट व्ह्यू दिसतो. भाटघर धरणाचा इतिहास फारच मनोरंजक आहे. हे धरण ब्रिटिश साम्राज्याच्या काळात 1927 साली बांधले गेले. याची रचना आणि बांधकाम ब्रिटिश काळातील तज्ज्ञ अभियंत्यांनी केली होती आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट पुणे जिल्ह्यात पाणी पुरवठा करणे आणि कृषी पाणी साठवणे हे होते. ओके, तुम्ही डॅमच्या फ्रंटवर तुम्ही बघितलं असेल बरोबर. तर जुन्या काळ्या दगडांचं बांधकाम, ते जुनेवाले दरवाजे, त्याच्यात येणारं पाणी त्या काळ्या खडकांवरती पडून पडून त्या खडकांचा झालेला आकार. गाईज, सो हा आहे एक डॅमचा एक कॅनल. ओके, सो इकडनं एक पार्ट सोडलेला आहे. गाईज कॅन सी राईट. सो गाईज, हा आहे डॅमचा मेन आउटलेट. हिरवगार पाणी इथे बघू शकता. लास्ट टाइम आम्ही इथे जेव्हा आलेलो तेव्हा ऑफिसच्या मंडळींसोबत आलेलो. सो रात्री फुल नाईट आउट मारले. अर्ली मॉर्निंग काय करायचं विचार आला. 10 प्लॅन्स बनले. कोण म्हणतं लोणावळ्याला जाऊया, कोण म्हणतं महाबळेश्वरला जाऊया. ॲट दी एंड महाबळेश्वर फिक्स झाला. ओके, महाबळेश्वरला निघायचं म्हणून आम्ही निघालो फुल एक्साइटमेंटमध्ये. गाड्या काढल्या, काही जणांनी 2 व्हीलर्स काढल्या. बट अर्ध्या वाटेपर्यंत खेडशिवापूरचा टोल नाका गेल्यानंतर जे बाईकवर होते ते बाईकवाल्यांना जी थंडी लागायला लागली, त्या थंडीला बघून त्यांनी प्लॅन चेंज केला. ते म्हणाले महाबळेश्वर इथेच एवढी थंडी आहे तर महाबळेश्वरला केवढी असेल, तर ते आम्हाला सोचणार नाही. त्यापेक्षा त्यांच्यातला एक सोहम तो आम्हाला म्हणालेला की लाईक इथे अजून एक भारीवाला स्पॉट आहे, तुम्ही आय एम शुअर तुम्ही तो बघितला नसाल, तो तुम्हाला मी तो दाखवतो. सो त्या स्पॉटच्या शोधामध्ये सोहम आम्हाला इथे नेकलेस पॉईंटला घेऊन आला. सो हेच ते लोकेशन आहे. इथे दगड आहेत, इथे बसून आम्ही फोटोज वगैरे काढलेले अर्ली मॉर्निंग. आणि अंधारात आलेलो धडपडत, पण सनराईज होईपर्यंत आम्ही इथे थांबलेलो. इथे खाली मस्त मोरांचा किलकिलाट चालू होता. मस्त थंडगार वारा, एकदम अफाट शांतता. त्या शांततेमध्ये एक झोपसुद्धा काढली. सो ॲट दी एंड आपण नेकलेस पॉईंटसुद्धा कवर केलेला आहे. मला कळलंच असेल की नेकलेस पॉईंटला आम्ही पहिल्यांदा कधी आलेलो, कसे आलेलो, काय कारणामुळे आलेलो. गाईज, आम्हाला इतकी ताण लागलेली आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही एवढे फिरतोय मगापासून, इतकी ताण लागलेली आम्हाला. जसं तिथे उसाच्या रसाची गाडी दिसली, बघता क्षणी आम्ही तिथे गाडी थांबवली आणि त्यांच्याकडनं नाही म्हणता आम्ही 2 ग्लास उसाचा रस पियालो.
गाईस आता पोट इतकं पॅक आहे राईट, शांत वाटतं आता. सो फायनली गाईज आपण आपल्या त्या मेन रोडवरून आता बँगलोर हायवेला परत एकदा आलेलो आहोत. गाईज कसला क्लास सनसेट वाटतो यार, सिरियसली. आणि बेसिकली आपण आता एका फ्लायओव्हरवरती आहोत आणि त्या फ्लायओव्हरच्या उंचीमुळे हा सनसेट इतका खुलून दिसतोय राईट. वाव, ऑसम. गाईज सूर्य तर इट सीम्स मावळला आहे. स्कायलाईन बघा, स्कायलाईन. 6 किलोमीटर बाकी आहे 30,000चा टप्पा गाठायला गाईज. 5 किलोमीटर बाकी, 3 किलोमीटर टू गो गाईज, 1 किलोमीटर टू गो. 30,000. एक नंबर. ऑफकोर्स गाडीचे इंजिनचे 30,000 झाले आहेत. मी 26,500 समथिंगला घेतलेले. सो आपले आत्तापर्यंत समवेअर अराउंड 3,500 किलोमीटर झालेले आहेत. बट त्याचं इंजिन अजूनही मक्खन आहे. खूप क्लास आहे गाईज, सिरियसली. आणि ॲव्हरेज पण अफाट आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर 30,000. वू. सो आपण फॉर शुअर आता सेलिब्रेट करूया, पक्का. सो आता आम्ही जस्ट विचार करत होतो, सेलिब्रेशन विचार केला की आज आपण आईस्क्रीमची पार्टी करूया. आपल्याकडे जवळच नॅचरल्स ओपन झालेलं आहे, जसं सोनी म्हणाली. सो आपण तिथे आईस्क्रीम पार्टी करायचा विचार करतो आहे. सो लेट्स सी. लकीली आज नवले ब्रिजजवळ ट्रॅफिक नाही लागलं. तो ब्रिज आम्ही क्रॉस करून आलो. आम्ही आता पुढे बावधनच्या दिशेने चाललो आहे. आजचा दिवसच खूप पॉझिटिव्ह आहे गाईज. सो गाईज, आवर व्हेरी ओन चांदणी चौक. रात्रीच्या वेळेला किती छान वाटतं आहे, लाईट्स अँड लाईट्स. लकीली इथेही ट्रॅफिक नाही आहे. वाव. सो गाईज, अनफॉर्च्युनेटली झालं असं की जिथे ते नॅचरल्स होतं ते नॅचरल्स सिग्नल क्रॉस करून आम्हाला पलीकडे जायचं होतं. बट ट्रॅफिकच्या कारणामुळे आम्ही डायरेक्ट लेफ्टलाच वळलो. त्यामुळे नॅचरल्स तर मिस झालं. तो आम्ही आता विचार केला की आता झोमॅटो करून घरीच मागून घ्यावं आणि मग त्याप्रमाणे सेलिब्रेट करावा. आजचा दिवस खूप छान गेला. तर सुरुवात आपण व्यंकट स्वामींच्या दर्शननी केली. तिकडे मस्तपैकी जेवलो, महाप्रसादाचा लाभ घेतला, भजन होतं ते ऐकत बसलो तासभर. त्यानंतर भाटघर डॅमचा व्ह्यू पॉईंट बघितला, तिथे थोडी मजा मस्ती केली. त्यानंतर भाटघर डॅमची तटबंदी दाखवली. त्यानंतर ॲट दी एंड नेकलेस पॉईंटला जाऊन मी थोड्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. हा होता आपला आजचा ब्लॉग. सो आय होप तुम्ही आमच्या इतकंच एन्जॉय केलेला असावं. सो असेच मजेशीर कंटेंट घेऊन येण्यासाठी प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या सफरनामा या यूट्यूब चॅनलवरती. असंच ग्रो करत जाऊया, असेच नवीन ठिकाणं आपण एक्सप्लोर करत जाऊया. टिल देन, गुड बाय.